आजची बातमी आहे 19 वर्षीय तरुण बेपत्ता. शिरूर शहरातून आलेली एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी आहे. शिरूर शहरातील हुडको परिसरातून 19 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंगची अधिकृत नोंद झालेली आहे. ही घटना दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हुडको कॉलनी शिरूर येथे घडलेली आहे. बेपत्ता तरुणाचे नाव ललित कुमार गुलाब सिंग, वय 19 वर्ष, शिक्षण 11वी असे असून तो आपल्या कुटुंबासोबत हुडको कॉलनी येथे राहतो. मिळालेल्या माहितीनुसार ललित कुमार हा नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांसमोर मजुरीच्या कामावर जात असे. गेला मात्र 29 डिसेंबर रोजी सकाळी तो कामावर गेला नाही. बराच वेळ होऊन देखील तो परत घरी न आल्याने कुटुंबात, नातेवाईक व मित्रमंडळी तसेच ओळखीच्या ठिकाणी त्याचा शोध घेतला गेला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही. अखेर ललित कुमार हा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे लक्षात आले. वडील गुलाब सिंग हाकिम सिंग, वय 43 वर्ष, व्यवसाय मजुरी, यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाची नोंद मानव मिसिंग रजिस्टर नंबर 194/2025 अशी करण्यात आलेली आहे. बेपत्ता तरुणाचे वर्णन असे आहे: रंग निमगोरा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभा, केस मध्यम आहेत. त्याच्या उजव्या हातावर ओम असे गोंदवलेले आहे. मानेच्या उजव्या बाजूस काळी जन्मखून आहे. तो गळ्यात काचेची माळ घालतो. उजव्या हातात ओम नमः शिवाय असे लिहिलेले पांढरे ब्रेसलेट घातलेले आहे, नेहमी असते. बेपत्ता होताना त्याने काळी नाईट पॅन्ट, क्रीम रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट घातलेला होता आणि पायात सँडल होती, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार भगत हे करत आहेत. तक्रार पोलीस हवालदार मोरे यांनी दाखल केलेली आहे. या प्रकरणावर पोलीस निरीक्षक श्री संदेश केंद्रे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शिरूर पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वरील वर्णनाशी जुळणारा तरुण कुठे आढळून आल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास तत्काळ शिरूर पोलीस स्टेशनला किंवा जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला कळवावी. तर हीच होती शिरूर शहरातील आजची आणखीन एक महत्त्वाची बातमी. अशाच स्थानिक, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी शिरूर न्यूज वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तरुण लवकरात लवकर आपल्या कुटुंबाकडे सुखरूप परतेल.